Hello, my dear students. Welcome back to our channel Code with NS. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जावाचा कोड नोटपॅड वरती रन कसा करायचा किंवा आपण आता इथून पुढचे जे कोड जे आहेत ते रन करणार आहोत ते काही कोड नोटपॅड आणि काही कोड इक्लिप्स वरती म्हणजे जसं जसं आपली प्रॅक्टिस होईल जसं जसं आपली प्रॅक्टिस होईल तोपर्यंत आपण नोटपॅड वरती करणार आहोत आणि एकदा प्रॅक्टिस झाली किंवा वाटलं तुम्हाला जर वाटलं की बाबा ठीक आहे आता आपण कोड करू शकतो तर तेव्हा मग आपण इक्लिप्स वापरणार आहोत किंवा आपले एरर वगैरे टाळण्यासाठी. तर चालू करूयात आपण कोड कसा रन करायचा. पहिल्यांदा सुरू आपल्याला डेस्कटॉप वरती यायचं आहे. डेस्कटॉप वरती एक फोल्डर क्रिएट करायचा आहे तुम्हाला. न्यू फोल्डरला नाव द्यायचं आहे कोड विथ एन एस केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला तो फोल्डर ओपन करायचा आहे. केलो हे पहा आता मस्तपैकी या ठिकाणी आपल्याला फोल्डर दिसत आहे. ठीक आहे. तर मग त्याच्या अगोदर आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला नोटपॅड ओपन करायचा आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारे नोटपॅड ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला आता प्रोग्राम लिहायचा आहे. तर पहा पहिल्यांदा सुरू आपण काय डिस्कस केलं होतं प्रोग्राम मध्ये क्लासचं नाव काय देतं, क्लासचं नाव काय देतो आपण डेमो. ठीक आहे. क्लास ओपन अशा प्रकारे कोड आपण टाईप करणार आहोत. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक void main त्याच्यानंतर ब्रॅकेट ओपन. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हॅलो जावा प्रिंट करणार आहोत. कशा प्रकारे, प्रिंटिंग स्टेटमेंट ना. आता हे काय झाला, हा झाला क्लास झाला. त्याच्यानंतर काय झालं, ही मेन मेथड झाली. जावा स्टार्ट एक्झिक्युशन फ्रॉम मेन मेथड. बाकीचं तुम्हाला काही जर कळत नसेल तर आपण हळूहळू समजून घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिंटिंग स्टेटमेंट टाकणार आहोत आपण जावामध्ये, जे की मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट नुसतं जर प्रिंट टाकलं तर ते स्टार्टिंग पासून सुरू होतं आणि प्रिंट एलएन टाकलं तर ते नेक्स्ट लाईनला जातं. पहा आपण प्रिंटिंग स्टेटमेंट टाकणार आहोत. हे झालेलं आहे तुमचं प्रिंटिंग स्टेटमेंट आणि स्टेटमेंट संपल्याच्या नंतर आपण सेमीकोलन देतो. ठीक आहे. आता ह्या फाईलला आपण करायचं आहे सेव्ह कुठं करायचं आहे बाबा, आपण डेस्कटॉपला जो फोल्डर क्रिएट केलाय तिथे गेल्यानंतर क्लासचं नाव चेंज करायचं आहे. इथं द्यायचं आहे डेमो, फक्त डेमो, आणि इथं ऑल फाइल्स मध्ये सेव्ह करायचं आहे demo.java अशा प्रकारे आपण क्लासचं नाव द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर करायचं आहे सेव्ह. एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप जी काय करायची आहे ते जे आहे ते फोल्डर आपल्याला ओपन करायचं आहे. ते फोल्डर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इथे एक फाईल आपल्याला क्रिएट झालेली दिसेल. इथं वरती कमांड प्रॉम्प्ट मध्ये हे पहा इथं दिसतंय कर्सर जिथं आहे, जे फाईलचं जिथं नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला एक वेळेस आणि CMD टाकायचं आहे. त्या ठिकाणी काय टाकायचं आहे नीट पहा. CMD इथनं स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. CMD टाकायचं आहे. त्याच्यानंतर एंटर केलो. एंटर केल्यानंतर असा एक कमांड प्रॉम्प्ट तुमच्या इथं ओपन होईल. पहा इथं युजर, इथं बेसिंगे काय ते डेस्कटॉप आणि कोड विथ NS फोल्डर ओपन झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो फाईलचं नाव आहे ते टाकायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, जावा फॉलो 2 स्टेप कंपायलेशन. फर्स्ट स्टेप कोड इज कन्वर्टेड इनटू मशीन अंडरस्टँडेबल आणि अनदर स्टेप कोड इज कन्वर्टेड इनटू, म्हणजे ते आउटपुट देतं आपल्याला. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, जावा सी, कारण आपल्याला कंपाईल करायचं आहे. जावा सी आणि आपल्या फाईलचं नाव डेमो.java एंटर करायचं आहे.
पहा, काही एरर नाहीये आपल्या कोडमध्ये. जर एरर असतं तर इथं कंपाईल टाइम एरर आला असता, की आपला एरर हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप जावा आणि डेमो डॉट जावा. तर हॅलो कोड विथ एन एस हे पहा, इथं आपल्या इथं आउटपुट प्रिंट झालेलं आहे. पाहू शकतात तुम्ही. सॉरी, हे पहा इथं हॅलो कोड विथ एन एस हे जे आउटपुट आहे ते प्रिंट झालेलं आहे. आता हाच कोड मी तुम्हाला थोडस एरर नुसार मी प्रिंट करून दाखवतो. पहा पहा आता इथं आपण काय करणार आहोत, जो मेन मेथड आहे आपली, एक मिनिट आपण स्पेस देऊयात म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थितरित्या कळेल. ठीक आहे. ही जी मेन मेथड आहे आपली, ह्या मेन मेथड मध्ये आपण काय करणार आहोत, वर्ड जे आहे ते काढून नाही, हा जो ब्रेसेस आहे तो आपण काढून टाकणार आहोत आणि परत फाईल सेव्ह करणार आहोत. आता पहा, कंपाईल टाइम एरर म्हणजे काय असतो, मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. पहा, ती जी फाईल जी जनरेट होती, नॉट अंडरस्टँडेबल बाय ह्युमन्स नायदर अंडरस्टँडेबल बाय मशीन्स, ची जी फाईल तयार होती ती फाईल काही अशा प्रकारे दिसते. तुम्ही पाहू शकतात. पहा, हे आपल्याला काही कळत पण नाहीये, ना आपल्याला कळतं, ना कंपायलरला, ना मशीनला कळतं. मग ते कंपायलर काय करतं, इंटरनली जनरेट करतं ही फाईल. पहा, तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे ती फाईल जनरेट होती. ठीक आहे. ते काय असतं काय नाही, आता हे काही जण विचारत असतील, सर हे कुठून आलं बाबा, नॉट अंडरस्टँडेबल बाय ह्युमन्स किंवा टू स्टेप कंपायलेशन काय आहे. हे सर्व आपलं हाय लेवल लँग्वेज मध्ये डिस्कस करून झालेलं आहे. त्याच्यामुळे सांगत असतो मी की तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. मागचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय या क्लासमध्ये येऊ नका. ठीक आहे. तसेच एसक्यूएल ची पण सिरीज आपल्या या युट्यूब चॅनल वरती क्रिएट झालेले आहे. ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो, व काही जर अडचण वगैरे आली तुम्हाला तर व्हॉट्सअप नंबर पण देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यावरती तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट पण करू शकता. पहा आता कंपाईल टाइम एरर कसं येतो. काय काय करायचं होतं, इथं आल्यानंतर cmd टाकायचं, एंटर करायचं, कमांड प्रॉम्प्ट ओपन होतो, जावा सी डेमो डॉट जावा करायचं होतं, डेमो डॉट जावा. एंटर केलं. पहा, कंपाईल टाइम एरर आला, कंपाईलच झाला नाही. पहा, जावा 9 एरर रीच्ड एंड ऑफ द फाईल वाईल पर्सिंग, म्हणजे तो जो आहे कर्ली ब्रेसेस तो आहे तो टाकायचा विसरला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण जावा मध्ये प्रोग्राम्स रन करू शकतो. धन्यवाद.